नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. अतिशय प्रभावी अशा प्रकारचा एक WD उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय. त्यामुळे नेमकी मैदानी भागापर्यंत त्याचा परिणाम होईल का, हेही आपल्याला बघायचं आहे. शिवाय आपल्याला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पुन्हा एकदा नव्याने बाष्प सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाही काही परिणाम होतो का, हे आपल्याला बघायचं आहे. आपण बघतो की गुजरात आणि कोकण या विभागामध्ये आपल्याला आज उष्णतेची लाट, थोडक्यात ह्युमिडिटी आणि हीट यांचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. त्या संदर्भातला अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हा अलर्ट आपल्याला 5 तारखेला देखील कायम आहे. 6 तारखेला मात्र हा केवळ गुजरात पुरता मर्यादित आहे. गेल्या 24 तासात केवळ पूर्व भारतामध्ये काही भागामध्ये पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. बाकी संपूर्ण भारतात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलनुसार आपण या ठिकाणी बघतो जवळपास ओरिसा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या काही राज्यांमध्ये आता उष्णतेचं प्रमाण तीव्रतेने वाढू लागलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाच्या वेळेत शेतात काम करणं किंवा बाहेर प्रवास करणं टाळावं. अशा वेळेस डोक्याला एखादा कापड बांधणं आवश्यक आहे. उत्तर भारताच्या दिशेने GFS मॉडेलनुसार एक WD सरकतोय. आता सध्या म्हणजे आजपासूनच त्याचा परिणाम अतिउत्तरेला जम्मू काश्मीर, लेह लडाखच्या काही भागात होण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता 5 तारखेला वाढेल. 6-7 तारखेलाही या भागात WD राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सातत्याने आता उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढू शकतो आणि त्याचा परिणाम हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या राज्यांमध्ये असण्याची शक्यता दीर्घकाळ आहे. पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम या भागात देखील याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातत्याने आपल्याला आता उत्तर भारतात WD दिसत आहेत आणि हा हवामानातला मोठा बदल आहे. कारण कालपर्यंत आपल्याला उत्तर भारतामध्ये एवढ्या प्रमाणात WD सरकतील असा कुठलाही अंदाज नव्हता. मात्र आता पूर्व भारत आणि उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आता थंडी संपली आहे आणि उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आपण थंडी संदर्भातले अंदाज देणं बंद केलं आहे. आता उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की जर आपण या ठिकाणच्या बारमध्ये बघितलं तर या ठिकाणी आता नोंदी बदलल्या आहेत. या ठिकाणी पूर्वी 32 ते 34 अंशापर्यंतच माहिती दिली जात होती. आता ही जवळपास 47 अंशापर्यंत दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा मॅप बऱ्याच अंशांनी रेड दिसण्याऐवजी ग्रीन दिसतोय. परंतु तरी देखील आपल्याला आता महाराष्ट्रातून उष्णतामान सुरू होताना दिसतंय. राजस्थान, गुजरात, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, रायलसीमा या काही भागात आपल्याला वातावरण बदलताना दिसतंय. प्रत्येक दिवशी आता तापमान वाढत जाईल. राजस्थानमध्ये आपल्याला 7 तारखेला 40 अंश सेल्सिअस तापमान दिसतंय. हे तापमान आता हळूहळू प्रत्येक दिवशी वाढणं अपेक्षित आहे. संपूर्ण भारतामध्ये तापमान वाढणार आहे. आपल्याला 12 तारखेला देखील राजस्थानमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान दिसते. महाराष्ट्रात 13 तारखेला आणि गुजरातमध्ये देखील 40 अंशाचा पारा पोहोचणार आहे. याचाच अर्थ आता प्रत्येक दिवस हा मार्चमधला उष्णतामान वाढणार आहे. CFS मॉडेलनुसार आपण आठवड्याचा अंदाज बघतो. या आठवड्यामध्ये उत्तर भारतात WD येत आहेत, परंतु ते CFS मॉडेलने फारसे दाखवलेले नाही. मात्र CFSने 10 मार्चपासून 17 मार्चच्या दरम्यान पूर्व भारतात WDचा प्रभाव दाखवला आहे. जवळपास आपण बघतो की 17 मार्च ते 24 मार्चच्या दरम्यान देखील मैदानी भागाकडे आता WD सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे लवकरच, म्हणजे आपण जो काही शेवटचा आठवडा म्हणतोय त्याच्या अगोदरच थोडीफार सुरुवात भारतामध्ये पावसाची होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये देखील मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि हवामानात मोठा बदल आपल्याला
अपेक्षित आहे. आपण बघतो की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र विदर्भासहित महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशाच पद्धतीने आपल्या शेतीची कामं उरकवणं आवश्यक आहे. म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील एप्रिलच्या विदर्भामध्ये गारपीट किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. आपण सातत्याने एप्रिल महिन्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि त्याचं मुख्य कारण भारताच्या बऱ्याच भागात एप्रिलमध्ये अवकाळी वादळी गारपिटीची शक्यता आहे. वादळी पाऊस किंवा प्रत्यक्ष चक्रीवादळ हे अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बनू शकतं आणि त्याचा काही भागावर परिणाम होऊ शकतो मेमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होईल असा प्राथमिक अंदाजही हे वातावरण सारखं बदलत राहील. SIPHच्या अंदाजावर आपण मेसाठी अवलंबून आहोत आणि यामध्ये दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. कारण दरम्यानच्या काळात अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम विकसित होईल किंवा कमी दाब विकसित होईल. कालपर्यंत आपल्याला मॉडेलने हवामानात विशेष बदल दाखवलेला नव्हता, परंतु आज 18 तारखेला आपण मार्च पोहोचलेलो आहोत एकत्रित अंदाजामध्ये. आणि यामध्ये आता स्पष्टपणे आपल्याला मैदानी भागाकडे ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता दिसू लागली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलेल. पूर्व भारतामध्ये जोरदार पाऊस अनेक राज्यांमध्ये होणार आहे. उत्तर भारतामध्ये सुद्धा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि केरळमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज अजून कायम आहे. त्याचबरोबर ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. थोडं राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाबच्या भागातही शिडकाव होऊ शकतो. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण जर या ठिकाणी GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर GFSने विशेष हवामानात बदल दाखवलेला नाही. पूर्व भारत आणि उत्तर भारतात WDचा प्रभाव केवळ दाखवलेला आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज हा केवळ 11 तारखेपर्यंतचा आहे, परंतु त्याने देखील महाराष्ट्रात लगेचच पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील असं काही दाखवलेलं नाही. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेला एक नवीन कमी दाबाची शक्यता अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला दाखवली आहे. उत्तर भारतात WD देखील सक्रिय राहणार आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेत असतो. 4 किंवा 5 तारखेला अजून कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती दिसत नाही, परंतु आपण कालही बघितलेलं आहे की ढगाळ परिस्थितीची सुरुवातच 12-13 तारखेनंतर होते. त्यामुळे आपल्याला जवळपास 10 तारखेपर्यंत विशेष वातावरणीय बदल नाही. थोडी ढगाळ परिस्थिती हळूहळू 10 तारखेला वाढू लागेल, परंतु तीही पावसास अनुकूल नाही. 11 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते, परंतु आपण हेही बघितलं आहे की सकाळी 11 तारखेला कोकण किनारपट्टीला जास्त ढगाळ परिस्थिती राहू शकते. थोडं पश्चिम महाराष्ट्र वगैरे 13 तारखेनंतर ढगाळ परिस्थिती वाढ होऊ शकते, परंतु पावसास अनुकूल स्थिती नाही. एकूणच 18 तारखेनंतर हे वातावरण अधिक बदलेल. तोपर्यंत आपल्याला उघडीप मिळणार आहे. त्यामुळे बिनधास्तपणे शेतकरी आपल्या शेतीचं काम करू शकतात. मात्र आपल्याला 18 तारखेनंतर हवामानात मोठे बदल दिसू शकतात आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती 18 तारखेनंतरच तयार होऊ शकते. कारण आपण 21 तारखेपासून पुढे हा अंदाज दिलेला आहे आणि त्याची सुरुवात हलक्या स्वरूपामध्ये 18 तारखेनंतरच होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या रब्बी पिकांची काढणी वेळेत करून घेणं, हार्वेस्टिंग होणं आवश्यक आहे, मळणी करून घेणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.